लागले बेटा, याचे पण उत्तर चुटकियों में येतील. थोडासा वेळ लागेल कॅल्क्युलेट करायला, कारण की तुम्हाला फोनवरती पाहून त्याला कॅल्क्युलेट करायचं ना. खाली नंबर एक बेस आहे, खाली नंबर एक बेस आहे, बरोबर आहे. एक नंबरच्या बेसने किती कट केलेत? 1 2 3 4 5. याची बेरीज करून घेतली, 5 5 10 5 15. इथं आला 15. खतम, पहिल्या बेसचं काम संपलं. बेस नंबर 2, बेस नंबर 2 परत बघ बेटा, 1 2 3 4 5 कट आहेत. 5 परत बेरीज काय आली? 15. बेस नंबर 3 सापडला, बेस नंबर 3 वरती परत बघ बेटा, बेस नंबर 3 ने 1 2 3 4 5 जणांना परत कट केलंय. ओके, म्हणजे परत याची बेरीज काय येणार बेटा? 15. ओके, इथे तुम्ही ह्या पण डोकं लावू शकला असतात. काय हे आलं? 15. 15 गुणिले किती बेस आहेत कंटिन्यू वाले? असे 3 बेस आहेत. मग काय केलं असतं? 15 गुणिले 3, 15 त्रिक 45. हेच उत्तर आलं असतं या तिघांसाठी. पण वरती किती आहेत बेटा? तर इथे पहा, 1 2, इथे 2 आहेत बाळा, आणि इथे किती आहेत? 1 2 3. यांची पण बेरीज करायची बेटा. इथे होणारे ट्रायंगल्स किती झाले? 2 आणि 1 3. याला लिहून टाकलं बेटा इकडे, 3 0 3. इथे लिहून घेतले बेटा 3 4 5 6. हे लिहून घेतले बेटा 6 0 6. बरेच लेकर काय करतात बेटा, ते कन्सिडर करतात की हा इथे संपतोय आणि हा इकडचा इकडे इथे संपतोय, मग दोघांना चिटकवून घ्या तर एक अखंड बेस तयार झाला. नो, असं होत नाही बाळा. पहा, हा बेस वेगळा आहे, हा बेस वेगळा आहे आणि हा बेस वेगळा आहे. या बेसवरती 1 आणि 2 म्हणजे 2 आणि 1 3च त्रिकोण होत आहेत, आणि या बेसवरती 1 2 आणि 3 हे 3 4 5 आणि 1 6 6 त्रिकोण होत आहेत बाळा. ओके, असं. आता परत इथे पहा बेटा, 1 2 किती त्रिकोण झाले या बेसचे? 3 झाले सर. लिहून टाक बेटा 0 3. इथे किती झाले? 1 2, 2 आणि 1 किती? 3. इथे पण लिहून टाक बेटा 3. खतम, सगळ्यांचे ऍडिशन करून टाक. हे झाले होते 45, हे 6 12 आणि हे 3 15. बरोबर आहे. 15 5 5 10 शिला 0 वरती आला 1, झाले 60. खतम बेटा. 15 त्रिक 45 हे झाले.